क्रमाने या क्रमाने कोणाला बोलायचं त्यांनी या प्रत्येकाने बोला. हां दीपा या नंतर दीपा झाली तुम्ही एक आणि मग माझं नाव त्याप्रमाणे बोला की तुम्ही पहिल्यांदा, मग मी बोलते की. तुम्हीच बोला सुरुवातीला अध्यक्ष. सोलापुरामध्ये परमपूज्य 108 श्री विरसागर महाराजांचं या ठिकाणी वास्तव्य होतं. अनेक वर्ष होतं. त्यांच्याचं शिष्य अपारू शिष्य ऋषीमती माताजी, सुरता माताजी या दोघींनी या ठिकाणी धर्मप्रभावना केली. अनेक त्यांचे या ठिकाणी शिष्यगण, भक्तगण त्यांनी तयार केले. स्वतः आपण झालो. त्यांचा या ठिकाणी पंढरपूर, माळशिरस, अकलूज, सोलापूर या ठिकाणी चातुर्मास झाले. आपण सर्वजण त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये, त्यांच्या धार्मिक ह्याच्यामध्ये, उद्देशामध्ये अनुसरण करून त्याप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करतो आणि करत आलो. तर त्यांना पुन्हा एकदा मी आपल्या आदिनाथ महाराजांबद्दल समस्त मी स्वतः सुनीलांनी अध्यक्ष हरिवदेवकर विनयांजली अर्पण करतो. आणि यानंतर दीपा शहाकर या त्यांना विनयांजली अर्पण करतील. दीपा शाह उद्या आहे ते.
आपल्याला ते जमणार नाही असं वाटायचं. पण महाराजांनी आमच्यासाठी गृहद्रव्य संग्रह हा की ज्याच्यात 6 द्रव्य 7 तत्व 9 पदार्थ आहेत तो द्रव्य संग्रह हा ग्रंथ चालू केला. आम्हाला प्रत्येकाला पुस्तकं आश्रमातून सेपरेट आली आमच्या नावची. म्हणजे आम्ही तर आमच्या घरात 5 जणी होतो तरी सुद्धा प्रत्येकाला पुस्तक होतं. असं नाही तिचं आणि माझं पुस्तक एक आहे आणि आम्ही एक, तसं पण नव्हतं. प्रत्येकाला सेपरेट पुस्तक सेपरेट आम्ही सगळ्यांनी लिहून घेत होतो. पण जास्त लक्षात येत नव्हतं आम्हाला तेव्हा सुद्धा, कळत नव्हतं. आता द्रव्यगुण पर्याय म्हणजे काय आहे ना पूर्णपणे तयार झालो आता आम्ही. पण पूर्वी शब्द सांगायचे महाराज, आम्ही ऐकून घ्यायचं, आम्ही लिहून घ्यायचो, सगळं करत होतो. मोठ्या मोठ्या वह्या भरल्या आहेत माझ्या तर, म्हणजे प्रचंड खूप वह्या आहेत. आणि मला कधी पुस्तकं घ्यायला पण माझ्या भावांनी वडिलांनी कधी कमी केलं नाही. कुठलं म्हणेल ते पुस्तक, कुठलं म्हणेल हृदयचक्र असं, सर्वार्थ सिद्धी असं सगळं. आम्ही संध्याकाळी इथं या मंदिरात सर्वार्थ सिद्धीचा स्वाध्याय करतो. आम्हा पूर्वाश्रमीच्या आम्हा म्हणजे कोण, सुवर्णा. आम्ही तिघी 4 जण, म्हणजे मी लग्न झालं माझं, शैला ब्रह्मचारी राहिली आणि आम्हाने तर दीक्षा घेतली. म्हणजे अशा आम्ही तिघी ज्या एकत्र होतो त्या, ती त्यांनी तर दीक्षा घेऊन त्यांचं जीवनाचं सार्थक करून टाकलं. प्रत्येक वेळेला म्हणलं तर, म्हणजे मी तर शनिवार रविवार खूप गेले आम्हाकडं. जरी माझा जॉब होता तरी पण मी शनिवार रविवार झाले की आम्हाकडं खूप जायचे. पंढरपूर जवळ होतं, सरिताचं दोर होतं, माझी उतरायची सोय होती, मला कधी अडचण आली नाही. आणि म्हणून म्हणजे आता कुठेही गेले तरी माझी अडचण आपल्याला तर गेले कोणी ना असो नाही तर नसो, पण मला तिथं सुद्धा माझं कुठे काही कमी पडलं
माईक समोर ये. निर्गत संत सुद्धा ऍक्च्युअली मला ते कुणाची निंदा करायची नाही अजिबात त्याच्यामध्ये, पण त्याच्यातलं अम्मांचं हे दाखवायचंय, त्याच्यातलं वैभव की त्या ती स्वतः पाळत होत्या. शुल्लिका पद तर शुल्लिका होतं, पण त्या पाळत होत्या उत्कृष्ट आचार्यांच्या वरचं पाळत होत्या. एवढं कोणी पाळतं का? पण नाही, त्या पाळतच होत्या एवढं उत्कृष्टपणे. आणि म्हणून आपल्याला ना ती त्यांची इतकी कायमची आठवण राहणार आहे. मी जाऊन आले 2 दिवस त्यांच्या खोलीमध्ये वावरत होतो आम्ही, सारखं जात होतो. जिथं दमन झालं तिथं मी आणि शैला जाऊन आलो, तिथं सुद्धा जाऊन आलो. आणि म्हणजे जिथून म्हणजे काय करताय जाऊ तिथं, आम्ही तर अस्थी सुद्धा उचलून टाकल्या तिथल्या. म्हणजे 3ऱ्या दिवशी जाऊन अस्थी सुद्धा उचलून टाकल्या. काय करणार आहे तुम्ही जाऊन, काय तिथं काही नाही. त्यांच्या प्रवचनातनं परवा महाराष्ट्राचं निधान केलं, त्या दिवशी म्हणले ते, तुम्ही का दुःख म्हणून घेते आम्हा गेला म्हणून. अरे जळी सळी काष्टी सगळीकडे आम्हा आहे, त्यांचं सगळं अस्तित्व आहे, त्यांची सत्ता नष्टच झाली नाहीये. सुरत माताजींनी सुद्धा हेच सांगितलं त्या प्रवचनातून, त्यांची सत्ता कुठे नष्ट झाली, त्यांचं अस्तित्व आहेच. का तुम्ही नाही म्हणता, का तुम्ही शोक करताय, का तुम्ही स्वतःला आत्मध्यान करून घेऊन का म्हणजे त्याच्यातनं बाहेर पडा. आणि त्या आहेत आणि त्या आपल्याला उपदेश, म्हणजे मला तर भास होत होता सारखं आत्माच्या बोलण्याचा आवाज येतोय मला, असं भास होत होता सारखं. नाही, तो भासच होता, पण तरीही जाणवत होतं. पाय निघत नाही बरं का माझा, प्रत्येक वेळेला गेलं की असंच आहे. अम्मांच्या तिथनं माझा पाय कधीही निघायचाच नाही. पण शेवटी माझा इतके दिवस ते जॉब होता आणि आता काय म्हणजे आपण आपली घरची करणार. आता सुद्धा काल पण अम्मा म्हणले, काय करते आता जाऊन, हा ना आता तरी इथं म्हणजे असं सुद्धा. पण आपण पुढचं ठेवलेलं असतं, 2 दिवसाचं करून आलं, जायला पाहिजे, पुढचं केलं नाही. आम्हाला 15 तारखेला जायचंय गुंतवगिरीला. म्हणजे अजून ह्या बाह्य क्रियांमध्ये आपण किती अडकलेलं आहोत. त्यांनी ते स्वतः आत्मसात करून पूर्णपणे त्या म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची ज्ञानधारा चालू होती. भलेही आम्ही तिथं नव्हतो, पण आम्ही व्हिडिओवरच सगळं बघितलेलं आहे, पूर्णपणे बघायला मिळालेलं आहे आम्हाला. आणि काल जाऊन आम्ही मुलींकडनं ऐकून पण आलो प्रत्येक क्षण आणि प्रत्येक कसं होत होतं ते, की त्यांची ज्ञानधारा चालू होती. त्यांचं शेवटचं वाक्य, मी ज्ञायक आहे, पूर्ण वाक्य जे बोलल्या ते हेच वाक्य बोलल्या, मी ज्ञायक आहे आणि सर्व गोष्टींना तुम्ही विरोधीसमोर राहा. हे आधीचं वाक्य होतं आणि शेवटचं वाक्य मी ज्ञायक आहे, हे वाक्य होतं त्यांचं. दुसरं म्हणजे नंतर बोलल्या त्या होय किंवा नाही, एवढंच बोलल्या, नाही असं नाही, पण पूर्ण वाक्य म्हणाल तर एवढं. मग तेवढंच आपण आता सुद्धा आपल्या जीवनामध्ये हे एवढंच आत्मसात करायचं आहे की मी ज्ञायक आहे आणि मी ज्ञायकच राहणार आहे. आणि ह्याच्यातूनच माझी मुक्तता पण होणार आहे आणि मी जर सिद्धपदाला जाणार आहे, पंचम गतीला तर जाणारच आहे, प्रश्नच नाहीये त्याच्यामध्ये अजिबात. तर ती अवस्था मी ह्या चिंतनानेच होणार आहे. तर जर खरी विनयांजली जर का आपण ह्या चिंतनाने स्वतः सारखं करत गेलो तरच ती खरी विनयांजली हो. अहिल्याबाई होळकर सोलापूर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका दीपा नाही हो. माताजींच्या पूर्वाश्रमीचं आयुष्य आणि दीक्षा घेतल्यानंतरच्या आयुष्यामध्ये त्या त्यांच्या सोबत होत्या. प्रत्यक्ष त्यांनी त्याचं अगदी सानिध्य खूप लाभलेलं आहे त्यांना. त्यांना किती बोलू आणि किती नाही असं झालेलं होतं. त्यांनी एक सांगितलंय, आज सुद्धा माताजी जळी स्थळी पाषाणी आहेत. त्यांचं आचरण आपण आपल्या आचरणात आणणं हीच त्यांना खरी विनयांजली आहे. दीपा शहांचं या ठिकाणी विनयांजली सुरू असताना मला काही श्रावकांच्याकडून सूचना येत होती की आत्महत्या घ्यायला सांगा, पण मला सुद्धा ते धाडस झालं नाही. त्या इतक्या त्यांच्या समृद्ध झालेल्या होत्या. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्या प्रत्यक्ष तसा अनुभव घेत आहेत. विनयांजली खूप हे
यानंतर प्राध्यापिका रुजुता शहा या विनयांजली अर्पण करतील. पुन्हा त्यांना कदाचित कॉलेजलाही जायचं असेल म्हणून त्यांचं नाव आपण पाहिजे. सौ रुजुता शहा. जय बोलो परम पूज्य आध्यात्म योगी वीर सागर जी महाराज की, परम पूज्य सुशीलमती माता जी की, परम पूज्य सुरतावती माता जी की जय. माझी जेव्हा 10वी पास आउट झालेली, 10वीच्या सुट्ट्या होत्या, तेव्हा माताजींचा विहार होता सोलापूरकडे. तर माझा संबंध तेव्हापासून आम्हाची सुरू झाला की विहारात पूर्ण मी दिदी बाई दादा आम्ही विहारात होतो. त्याच्यानंतर चातुर्मास जेव्हा महाराजांना माताजींचा इथं झाला तर पूर्ण चातुर्मास मी माताजीसोबत होते. 10वीच्या सगळ्या सुट्ट्या आधी वाटायचं की आपण सुट्टी दुसरीकडे घालवण्यापेक्षा मंदिरात का घालवतो, पण नंतर काय जसं इथली सवय पडू लागली तर तेव्हापासून आम्हाला सोडून कुठंच जाऊ नये असं. त्यामुळं ती पूर्ण 10वीची सुट्टी इथंच घातली. आज जे काही मी विधान करते किंवा भजन वगैरे करते तर ते फक्त आम्हामुळेच मला शक्य झालं. कारण रोज संध्याकाळी वैयावृत्ती करताना प्रत्येक वेळेस मी माताजीकडे एखादं भजन म्हणून घ्यायच्या आणि एक पुस्तक होतं. तर त्या पुस्तकामध्ये जवळजवळ एक 50 ते 60 भजन होते. भक्ती सरोवरमधले तर होतेच, तर त्या अजून एका पुस्तकामध्ये 50-60 भजन होते. तर त्याच्यामध्ये रोज एक मी 15 ते 20 भजन आम्हाकडे कंटिन्युअस म्हणत होते आणि म्हणायला लावत होते तुझं तर खूप छान म्हणतेस हे म्हणून दाखव. तर वैयावृत्त करत करत ते भजन करायचे. त्याच्यामुळे मला ती आवड होती की आपण भजन म्हणून त्याच्यासोबतच विधान पण करू शकतो आणि तिथं सुद्धा चालू होऊ शकतो. तर आतापर्यंत जे काही मी विधान केले किंवा जे पण आयुष्यामध्ये जे पण आचरण मी घेतले तर ते आम्हामुळेच शक्य झालेलं आहे. आणि या ह्याच्यामध्ये जेव्हा त्याचा मृत्यू महोत्सव झाला तर पण बोर्डाचं काम आल्यामुळे मी 2-3 दिवस पुण्यामध्ये होते तर नाही जाऊ शकले. तर ते एक वाटतं की आपण शेवटच्या पिरियडमध्ये तिथं असायला पाहिजे होतं. लाईव्ह तर बघितलेलंच होतं व्हिडिओ, पण तिथं असायला पाहिजे होतं. पण आता त्यांनी जसं सांगितलं जरी आम्हाला आपल्यासोबत नसलं तरी त्यांनी दिलेली शिकवण अजूनही त्यांचे शब्द कानावर येतात. प्रवचन ऐकलं तरी पण आहेत आपल्यासमोर असंच वाटतं. एक भजन आम्हाला खूप आवडायचं माझं, त्या 2 लाईन तुम्ही म्हटले जब एक रतन अनमोल है तो रत्ना कर फिर कैसा होगा, जिसकी चढ़ी छाई इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. तर प्रत्येक वेळेस आल्यानंतर हे भजन मी म्हटलेलंच आहे. त्यामुळे हे भजन नेहमीच म्हणणार नाही. आणि 1-2 लाईन म्हणून मी माझी विनयांजली अर्पित करते. दिन रात मेरे स्वामी मैं भावनाए भाऊं, देहांत के समय में तुमको न भूल पाऊं, देहांत के समय में तुमको न भूल पाऊं. जय बोलो पूज्य सुशीलमती माता जी की. प्राध्यापिका रुजुता शहा यांनी आपली खंत व्यक्त केली की मृत्यू महोत्सवाच्या वेळेला तीव्र इच्छा असून सुद्धा विद्यापीठाच्या कामानिमित्त त्या ठिकाणी आपलं येऊ शकल्या नाही. त्या जरी पुण्यात असल्या, त्या शरीराने तिथं होत्या, परंतु मनाने त्या आपलीमध्ये माताजीच्या मृत्यू महोत्सवात होत्या. त्यांनी आतापर्यंत अनेक विधानं केलेले, साधारण 350 विधाने केले. त्यांच्या सुमधुर अशा गोड आवाजातून आपण त्यांचा लाभ घेतच आहोत. अशा ह्या प्राध्यापिका रुजुता शहा. यानंतर वनकुद्रेच घराण्यातील सौ रेखा वनकुद्रे या आपली विनयांजली सौ
काम बोलतो. खरोखरच माताजींचे जीवन एक सोबर प्रकाशक होते. त्यांनी स्वतःचे तर जीवन प्रकाशित केले, सर्व जीवांना प्रकाशित होण्याचा सन्मान दाखवला. आहे ते राहू दे ना. आहे ते राहू दे तसंच. त्यांच्यामध्ये संयम, मृदुता, विनय, धैर्य, करुणावृत्ती भरलेली होती. लहानपणी त्यांच्यावर सर्व संस्कार झालेले होते. घरी असताना दीक्षेपूर्वी आदिनाथ मंदिरात प्रवचन करणार, आश्रमामध्ये गुरुकडे स्वाध्यायाचा बसणार, जणू भरताप्रमाणे घरी असून पण घरने वैरागी असेच त्यांचे जीवन होते. मुलांना आम्हाला स्वाध्यायामधील प्रथमानुगाच्या गोष्टी सांगणार, भजन, स्तुती, प्रवचन, आहारदान यामध्ये त्यांचा वेळ चांगला जायचा. जणू घरी सर्वांना ज्ञानामृत देत होते. त्यांचे संस्कार आमच्यावर झाले. महाराजींचा घरी आहार असणार, त्यावेळी मी नवीनच होते, जास्त काही माहिती नव्हती, तरी पण मला सर्व समजून सांगणार, प्रवचनला बरोबर घेऊन जाणार, मला प्रेरणा करत. कधीही मला माहीत नाही म्हणून माझ्यावर चिडले नाही की रागवले नाही. खूप संतापूर्वक समाधानाने त्यांच्या बरोबर लिहात होते. त्यामुळे मी त्यांच्याकडून खूप काही शिकले. घरीच धर्माची सुरुवात मला त्यांच्याकडून झाली. पण तो आपला संयोग जास्त दिवस राहिला नाही. 4-5 वर्षात 27व्या वर्षी आम्हाला दीक्षा घेतली. वियोग झाला म्हणून खूप दुःख झाले. पण संसाराच्या क्षणिक खेळात न अडकता न्यायतेच्या साधनेमध्ये ते रमले. दीक्षेनंतर पण त्यांना शरीरपीडा होती. पण आत्मसाधना, ध्यान, तप यामध्ये शरीराकडे लक्षच नव्हते. शरीर भिन्न, आत्मा भिन्न हे वेदविज्ञान चालू होते. श्रावकांना प्रवचनाचा लाभ मिळावा, त्यांना तत्वज्ञान समजून सांगावे याची धडपड होती. सर्व जीवांचे कल्याण होवो हीच भावना होती. वर्तमानात आनंदाने जगण्याची कला दाखवली. मी खाणारा नाही, जाणारा नाही, हे जाणणारा आहे, हेच ब्रीदवाक्य होते. आम्हा 2001, 2003 आणि 2003 साली सोलापूरमध्ये चातुर्मासला आले. दीक्षेनंतर ते 15 वर्षांनी आले होते. त्यामुळे श्रावकांच्या मध्ये आनंदी आनंद होता. मंदिरात सगळी प्रवचनाची, त्यांच्या येण्याची गडबड सुरू होती. त्यामुळे सर्व श्रावकांनी त्या मार्गाचा लाभ घेतला. पण 3 वर्षे कशी गेली आम्हाला कळले नाही. नंतर 2010 साली चातुर्मासला आले. त्यावेळी माझ्या सासूबाईंची संलेखना दीक्षा त्यांच्याकडूनच झाली. तो एक अमृत योग होता. त्यावेळी खरंच माताजींचे निर्मोही जीवन, संयम, निरागस वृत्ती जवळून पाहायला मिळाली. तो क्षण मोठा
त्यानंतर आता आपल्यातील धर्मामध्ये वाहून घेतलेल्या एक धर्माला वाहून घेतलेल्या श्री आदिनाथ मंदिराला समर्पित झालेल्या कुठल्याही माताजी किंवा मुलींना आहारासाठी अग्रेसर असलेल्या पंचकल्याणामध्ये असलेल्या सौदर मित्राच्या माता झालेल्या अशा सौ धनश्री गीता तीर्थंकर माता झाल्या. थोडीशी शब्दादृष्टी करतो. तीर्थंकर माता झालेली आहे. सौ धनश्री गीता पंढरकर यांनी आपली विनयनिधी दाखवली झाली. सौ धनश्री मेहता. जय जिनेंद्र सावंत. जय बोलो आदिनाथ भगवान की जय. जय बोलो वीर सावंत महाराज की जय. परम पूज्य सुशीलमती माता जी की जय. आपल्या जीवनामध्ये पहिलं प्रेम कोणीही विसरू शकतो. कितीही वय झालेलं असेल तरी आपल्याला पहिलं प्रेम आपल्याला आठवतं. तसं माझ्या जीवनामध्ये 2001 साली सुशीलमती माताजी पहिले गुरु आहेत. त्या गुरूंना मी आजपर्यंत कधीही विसरले नाही. त्यांना कधीही कुठलीही अडचण असली तर मी त्यांच्याबरोबर असायची. अगदी आत्ता परवा सुद्धा 15 दिवसापूर्वी मी त्यांच्याबरोबर होते. 4 दिवस त्यांच्याबरोबर राहिले. जेव्हा ते 2001 मध्ये सोलापूरमध्ये आगमन झालं त्यावेळेला सुरुवातीला ते शारीरिक आश्रममध्ये आले आणि तिथे मी 2 माताजी आहेत असं मला समजल्यानंतर मी दर्शनाला गेले. या 2 माताजी कोण आहे बघण्यासाठी. बाकी काही माहीत नव्हतं कारण माझं पूर्वीचं जीवन सगळं मुंबईमध्ये गेलेलं. त्यामुळे मला महाराज आणि माताजी काय असतात हेच माहीत नव्हतं. त्यामुळे माझ्या जीवनातले पहिले गुरु आहेत सुशीलमती माताजी. त्यांना बघितले मग मला वाटलं की यांच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. तेव्हा मला त्यांच्याबद्दल इतके अट्रॅक्शन होऊ लागले. त्यानंतर त्या आदिनाथ मंदिरमध्ये आल्या. इथे त्यांना 3 वर्षाचं मला सानिध्य मिळालं. 2 वर्ष तर राहिले पण 3ऱ्या दिवशी हो नये 3ऱ्या वर्षाला हो नये करत मुहूर्त पण बघायला लागले होते पण मुहूर्त काही मिळाला नाही. पण 3रं वर्ष पण आम्हाला मिळालं. आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की आम्हाला लॉटरी लागली. पण त्यानंतर चौक्यामध्ये जर गेलो तर चौका पण मला नवीनच होता. तर पहिल्यांदा तिथे चौक्यात गेले की काम सांगतात पहिलं श्रावक आले की डाळिंब सोला. जर डाळिंब सोलण्यामध्ये निपुण असेल की श्राविका तरच तिला चौक्यात आत घेतलं जायचं नाही तर नाही घेतलं. मग ते मी सोलून दाखवले त्यांना. मग ठीक आहे म्हणाले. मग माताजीकडे आले. माताजीकडे आल्यावर कुठलं काम असतं पहिल्यांदा वस्त्र धुवायचं हे काम लागायचं. जर वस्त्र धुवायला व्यवस्थित आलं तर पुढचं कार्य करायचं. तसं मी पहिल्यांदा वस्त्र धुवायला गेले तिथे तर खाली फरशीवर टाकून धुवत होते वस्त्र. लगेच मला निरोप आला खाली टाकून धुवायचं नाही भांड्यातच धुवायचं. बरं मग भांड्यात व्यवस्थित वस्त्र धुतली आणि धुवून बाहेर आल्यानंतर सुकवायचं कसं तर अजिबात एक सुद्धा त्या वस्त्राला रेग दिसली नाही पाहिजे. घडी नाही पडली पाहिजे. असं व्यवस्थित झटकून व्यवस्थित सुकवलं पाहिजे की 2ऱ्या दिवशी असं वाटलं पाहिजे की इस्त्रीचं वस्त्र घातलेलं आहे. इतकं सुंदर सुकायला पाहिजे. तर ती स्त्री त्या कामात निपुण झाली. मग मी वस्त्र धुवून बाहेर आले सुकवले पण तेव्हा माताजीने मला एवढंच विचारलं वस्त्र धुतलं का. मी म्हटलं हो. म्हणाले वस्त्र मलिन होतं का मलिन वस्त्र होतं. आता मला ह्याच्यात काहीच कळलं नाही. दोन्ही शब्द सारखेच वाटले कारण मला काही रागमाचंच ज्ञान नव्हतं तेव्हा. आणि मग हळूहळू त्यांच्या सांगितल्यात राहिल्यावर कळलं की मलिन वस्त्र नव्हतं तर वस्त्र मलिन नव्हतं मलिन वस्त्र हे नंतर कळलं. आणि त्यानंतर पण माझ्या चुका भरपूर राहिल्या कारण त्यांनी
माझ्या जीवनात 4 वाणीयोग कोणी कोणी शिकवले. तर मला प्रथमाणी योग सुव्रता माताजीने शिकवले, कर्णाणी योग शुद्धवंश माताजीने शिकवले, द्रव्याणी योग परमपूज्य आनंदकर सरांनी शिकवले आणि चरणाणी योग मात्र सुशीलवती माताजीने शिकवले. मी आज तागायत कधी सुद्धा चरणाणी योग हा ग्रंथ वाचला नाही. तो पूर्ण म्हणजे ग्रंथ हातात घेऊन कधीही वाचला नाही. तो पूर्ण मी सुशीलवती माताजींच्या समोर राहून पूर्ण सगळे जेवढे चरणादेवाचे ग्रंथ आहेत ते वाचून पूर्ण केले. त्यांच्या सानिध्यात राहून त्यांनी मला चरणादेव इतका व्यवस्थित शिकवला की जेव्हा त्यांच्या पाय मुरगळला आणि कधी मला वाटतं एक अंगठा का करंगळीचं हाड पण क्रॅक झालं होतं सोलापूरमध्ये असताना. मला एवढंच सांगितलंय की माझ्या चर्याला दोष येईल असं कुठलंही कार्य मला करू नका. मग त्यावेळेला मी सुयोग शिकत होते. मला म्हणाले सुयोग थेरपी तुम्ही पूर्ण शिकून घ्या आणि मला त्याच्यावर ट्रीटमेंट केलं तर चालेल, त्याच्यामध्ये काहीही दोष नाही. त्यांनी तसं सांगितल्यानंतर मी मग ती थेरपी पूर्ण शिकले, त्यात एवढी झाले आणि मग त्यांच्यावर पूर्णपणे उपचार केले तर त्यांना ते खूप आवडायचं आणि त्याच्याने त्या बऱ्या पण होत्या. विहारामध्ये सुद्धा एकदा पाय मुरगळला होता तर त्यावेळेला मला म्हणाले दोष नकोय मला, कसं करता बघा म्हणाले. मी म्हटलं ठीक आहे. मग ते पाय मुरगळल्यावर मी खाली एक पट्टी लावली, वरती एक पट्टी लावली आणि नाडं घेतलं परकरचं, कारण विहारात काहीच नसायचं. परकरचं नाडं घेतलं आणि ते त्यांच्या पायाला पूर्ण प्लास्टर सारखं बांधले. तेव्हा ते व्यवस्थित चालू लागले आणि मुरगळलेला पाय पुढच्या स्टॉपपर्यंत कमी झाला. अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं मी चरणादेव शिकलेल्या आहेत. आहारामध्ये सुद्धा एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यामध्ये का मिसळायचं नाही हे त्यांनी मला इतकं सुंदर सांगितलं की जेव्हा मंगलगुण असायची तिला घ्यायचा त्याग असायचा अष्टालिकामध्ये सगळ्याचा, तर एका वस्तूचा हात दुसऱ्या वस्तूला हात लावायचा नाही, हात धुवूनच हात लावायचा. एका पाटावर सुद्धा ठेवायचं नाही. एवढं ते कडक पाळत होते. तर मला सांगितले की हे असं का. आज तरी तुम्हाला माहिती नाही की ते म्हणाले की त्या वस्तूचा त्याग नसतो त्यांना, त्या वस्तूमध्ये असणाऱ्या परमाणूचा त्याग असतो. त्या परमाणूचा त्याग करणे म्हणजेच वस्तूचा त्याग केले. म्हणून ते हात लावला म्हणजे परमाणू आपल्याला स्पर्श झाले म्हणून तो हात धुवायचा असतो असं त्यांनी मला त्यावेळी शिकवलं. त्यामुळे चरणादेव मला इतकं पक्क झालेलं आहे त्यांच्याबरोबर राहण्यापूर्वी. आता बरेच श्रावक चरणादेवाचे जे काही गोष्टी आवडल्या असतील तर मला फोन करून विचारतात की नरसेवा की आता हे असं झालं आता काय करायचं असतं. मी म्हटलं थांब माताजींना पण विचारते आणि मी पण सांगते मला पण माहिती आहे. पण सुव्रता माताजी सुद्धा खूप छान औषधं सांगायची आणि सत्माणी योग गोष्टी एकानंतर खूप छान शिकवतात. अशा पद्धतीने माझे 2010 पर्यंत 8 साली परत आले इथे. 8 साली परत आल्यानंतर मी त्यावेळेला महावीर भवनमध्ये माझं शेत विकलं म्हणून त्याचं प्रायश्चित्त म्हणून एक विधान ठेवलं होते आणि त्यांच्या सानिध्यामध्ये ते विधान सुद्धा खूप सुंदर पार पाडलेलं आहे. अशा या सुशीलवती माताजींना मी शतशत वंदन करते आणि त्या माझ्या जीवनातून कधीच गेल्या नाहीत आणि कधी जाणार सुद्धा नाही आहेत. ते सतत माझ्याबरोबर आहे. त्यांना मी विधांजली अर्पण करते. जय जय. आमच्या सुषमा सुनबाई सौधनश्री नेता पदार्थ यांनी माताजींच्या सहवासात त्या त्यांच्या आद्य प्रथम गुरु माताजींची सेवा कशी केली त्यांनी हे या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेलं आहे. माताजींच्या सहवासामध्ये प्रत्यक्ष ते चरणादेव शिकून गेलेले त्यांच्या
त्यांच्या अंगात तो घडून गेलेला आहे. अशा या आपल्या आदिनाथ मंदिराच्या सौ मनस्मिता पंढरकर यांच्या न्यायालयानंतर आणखी एक मध्यंतरी 2024 मध्ये रत्नात्रय मुनींचा या ठिकाणी कार्यक्रम झाला. परमपूज्य मुनी श्री सोमेश्वरजी महाराज, परमपूज्य मुनी श्री सारस्वत महाराज, परमपूज्य मुनी श्री जयंत सागरजी महाराज यांच्या ह्याच्यामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी चौक्यामध्ये अग्रेसर असलेल्या आणि सोमेश्वर महाराजांनी ज्यांना चौक्याच्या डॉन म्हणून पदवी दिली अशा आपल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंगलगुरू यांनी त्यांचे पती हर्षवर्धन मेहता यांच्या 2000च्या मृत्यूनंतर आज ताऱ्यातून परवापर्यंत 6 तारखेपर्यंत 5 तारखेपर्यंत अखंडपणे त्या परमपूज्य एक श्रीपाद माताजी सुशीलमती माताजीच्या सानिध्यात त्यांना बोलायचं आहे, परंतु बोलण्याची शब्द त्यांना सुचना आणि त्यांचा कंठ दाखवून आलेला आहे. माताजींनी मंगलगुरूंना तळहाताच्या थोडा प्रमाणात जपलेला आहे. माझी सगळी लोक त्याने पाय इतकं शुद्धतेची पाय की विचारायला. वास्तविक पाहता मंगलगुरू ह्या वयाने जरी ज्येष्ठ असल्या तरी माताजींनी त्यांना हे केलेलं आहे आणि मंगलगुरूच्या आचरणामध्ये त्याची जी काय धार्मिक विधी आहे, धार्मिक कार्य आहे, प्रत्येक ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि यांनी सुद्धा मार्गदर्शन घेतलेलं आहे. मंगलगुरूंनी या ठिकाणी आपल्या इथं धर्मशिबिर घेतलेली आहे. त्या प्रत्येक वेळेला त्यांना अनुमोदना दिलेली आहे. मला आठवतं सौ धनश्री मेहता यांनी महावीर सांस्कृतिक भवनमध्ये मला वाटतं धार्मिक विधानचं शिबिर आयोजित केलेलं होतं. 10 दिवसाचं साधारण होतं ते. आणि माताजी माझा त्या भवनमध्ये होत्या. त्यांच्या समवेत मी सुद्धा माताजींना श्रीफळ चढवण्यासाठी गेलो होतो. माताजींनी त्यांना काही सूचना दिल्या, आम्हालाही काही सूचना दिल्या आणि त्यांच्या सानिध्यामध्ये ते शिबिरच ना विधान त्यावेळेला पंढरपूरचे आपले प्रितेश कोठारी उपस्थित होते. सायंकाळी नाटिका असायची. असं या दोघींचं तर इतकं सूत जुळलेलं आहे. मंगलगुरू आणि आमच्या डॉन म्हणतो आम्ही. आता ते मी म्हणणं चुकीचं आहे, पण तू महाराजांनी त्यांना ती एक पदवी दिलेली आहे, गौरवास्पद पदवी असे आम्ही ती समजतो. तर त्यांना विनयाजली अर्पण करायची, पण त्यांनी त्यांच्या त्या कंठ दाखवून आल्यामुळे त्या या ठिकाणी उपस्थित उभे राहू शकले नाहीत. तर श्रीमती मंगलगुरू हर्षवर्धन मेहता डॉन यांच्यातर्फे विनयाजली माताजींना, यानंतर सौ रोहिणी हर्षवर्धन शहा वाडीकर या ठिकाणी आपली विनयाजली करतात. सौ रोहिणी शहा वाडीकर. नाही, त्यांना कंठ दाखवून आल्यामुळे तिथं वर बोलण्याचा प्रश्न नाही, कंठ दाखवून. सर्वांना जय जिनेंद्र. बोलायचे भाव खूप होते, परंतु काय बोलू प्रत्यक्षात सांगता येईना. पण मध्ये धाडसल्या बोल 4 शब्द.
मला काही नाही, माझं लग्न झाल्यावर बाई आमच्या सतत वीर साखर महाराजांकडे यायच्या आणि त्यांच्यामुळेच मला धर्माची गोडी लागली. काहींमुळे आत्महत्या मिळाला महाराजांना. मी 2-3 प्रसंग सांगू इच्छिते, मी प्रत्यक्ष अनुभवले. महाराजांना मी जेव्हा आहार द्यायला यायची तेव्हा एकदा असं झालं, तांब्या हातात धरतो आपण पाणी देताना, तेव्हा माझा बोट तांब्यात धरला गेला आणि माझ्या लक्षात नाही आलं, पण ते महाराजांच्या नजरेत लगेच आलं. त्यांनी मला ताबडतोब दूर केलं, म्हणजे माझ्या हातून परत ते तांब्यातलं पाणीच घेतलं नाही. म्हणजे त्यांची चर्या इतकी उत्कृष्ट होती. त्याचप्रमाणे जेव्हा सुशीलवती माताजी आणि सुरता माताजींचा इथे आपल्या इथे चातुर्मास झाला, तेव्हा पण 2 प्रसंग असेच घडले. तेव्हा बाईंना हाताला थोडासा काळा डाग आल्यामुळे बाईंना माताजींनी नाही परवानगी दिली आहारासाठी. आणि मी आणि माझी जाऊ ज्ञानदा इथे गजकुमार काकांचं घर होतं, तिथे चौका करत होतो. जवळजवळ 15-20 दिवस सतत होता आमचा चौका. आणि तेव्हा सकाळी अंधार असायचा त्या खोलीमध्ये, म्हणून आम्ही लाईट लावून ठेवत होतो. आणि एक दिवस असं झालं, लाईट लावली होती आणि लाईट गेली. नंतर आम्हाला ते बटन बंद करायचं लक्षात नाही आलं आणि सुरता माताजी आल्या, आहार घ्यायला बसल्या, पडवानविधी वगैरे सगळं झालं. आणि तेव्हा त्या सुरुवातीला एवढ्याशा चमच्यानी नाकात तूप घेत होत्या. माझं सगळं झालं, चमच्यात तूप दिलं, माताजींनी असं नाकापाशी नेला चमचा आणि लाईट आली. आमच्या डोळ्यातून घळाघळा पाणी झालं, म्हणजे काहीच देऊ शकलो नाही आम्ही. पण माताजी म्हणाल्या की आमची तपाची बल वाढवतं, कर्माची निर्जरा होती, तुम्ही आकुलता करू नका. दुसरा प्रसंग असा, बेबी फ्री आहेत इंडिकर, त्यांच्याकडे पण त्यांनी जागा दिली होती आहारासाठी. आणि योगायोगाने दोन्ही माताजी तिथेच पटल्या, दोघींचा चौका तिथेच झाला. आहाराला बसल्या माताजी आणि माझ्या हातून तांब्यावरची ताटली खाली. सुरुवात झाली नव्हती आहाराला, पण वेळ झाल्यामुळे ती ताटली चिकटून बसली होती आणि ती उचलायला गेली आणि ताटली पडली खाली. दोन्ही माताजींनी आहार घेतला ना. तेव्हा पण असंच झालं, किती आपण घाई करतो किंवा आपण प्रमाण करतो, आपण व्यवस्थित द्यायला पाहिजे. या 2 घटनापासून मी असं एक बघण्याची दृष्टीच बघितली की आपण किती असावधानता बाळगतो किंवा प्रमाद होतात. त्या योगी म्हणजे माताजींच्या आचरणातून आपण पण किती सावधानता बाळगायला पाहिजे रोजच्या जीवनात. आणि स्मिता दिदी तर कायम मला म्हणायच्या, रणवीर काकी घरी बसून काय करता, माताजींकडे या. पण एकही दिवस किंवा मी खूप कमी वेळा गेले, त्याची आता गडबड होती. जितूबाई परवाच्या प्रवचनात म्हणाले, आता म्हणून काय उपयोग आहे, असताना आला नाही आता काय उपयोग आहे. आता आहेत माताजी दुसऱ्या, पण गेली ती वेळ गेलीच. आणि शेवटचं एक सांगू इच्छिते की सुशीलवती माताजी नेहमी म्हणायच्या, त्यांनी खरे जीवन जगण्याची कला शिकवली. आत्मानुभूती घ्या, स्वतःमध्ये लीन व्हा, बाकी जे आहे ते सर्व नवकला आहे. हेच आपल्या म्हणजे माताजींच्या आचरणातून आपलं आपण जीवन सुधारावं, हीच त्यांना खरी विनयांजली करेल. माताजींच्या सहवासामध्ये त्या किती आचरणाने कडक होत्या हे विदित केलेलं आहे. आणि त्यांच्या आहारचर्येमधून त्यांनी किती गोष्टी शिकल्या हे त्यांनी विदित केलेलं आहे. माताजींनी बऱ्याच लोकांना, बऱ्याच श्रावकांना त्यांच्या आचरणातून धर्मप्रभावना कशी करावी याचं ज्ञान दिले आणि त्या शिष्याने ते अनुकरण करून त्याप्रमाणे आचरणही केले. प्रत्यक्ष त्यांना जे काही अनुभव आले ते त्यांनी या ठिकाणी विदित केले. यानंतर राजीव गांधी इन्स्टिट्यूट या भौगोलिक जगातील यशस्वी संचालिका, प्राध्यापिका, प्राचार्य
सर्वे सर्व आणि धर्मामध्ये लीन असलेले दररोज सकाळी आपल्या पतिराजाला हाताला धरून आपल्या सासूबाईंनाही या ठिकाणी घेऊन येतात. हे अनुकरण त्यांचं वाखाणण्याचं प्रत्येक कार्यामध्ये हे नेहमी त्या पुढे असतात. अशा या आपल्या सौ कामिनी सुदर्शन गांधी हे आपलं दुनियातील माताजी सर्वांना जय जिनेंद्र. सुशीलमती माताजी आणि सुब्रता माताजी ह्या दोन्ही माताजी किंवा महाराज प्रत्येक ठिकाणी महाराज आहेत, माताजी आहेत म्हणून दर्शनाला जाणं हे एवढ्यापर्यंतच माझ्या जीवनामध्ये होतं. लग्नाआधी लिंगाव इतकी अजोड असल्यामुळे धर्माची पहिल्यापासूनच आवड आणि लग्नानंतर काही काळ मी माझ्या व्यवसायात जास्त होते, पण लग्नाआधी धर्मामध्ये मी जास्त होते. खूप म्हणजे तेव्हा उपवास तापास किंवा महाराजांचे आहार चौके हे मी लग्नाआधी जास्त केले, मुंबईत असून सुद्धा. कारण का लिंगाव हे अजोड होतं माझं, त्याच्यामुळे त्याचा सहवास मला जास्त लागला. लग्नानंतर व्यवसायात उतरले, काही अडचणींनी माझ्या असं लक्षात आलं की मला व्यवसाय करावा लागणार आहे. आवड ही व्यवसायात कधी निर्माण झाली हे कळलंच नाही, त्यामुळे काही काळ व्यवसायातच गेले. 88 साली लग्न झालं. इथे विद्यासागर महाराज होते, पण फक्त पाया पडणं, दर्शन घेणं एवढंच. त्याच्या पलीकडे व्यवसायामुळे असेल किंवा माझा तेव्हा उदय नसेल, त्या कारणाने मी जास्त महाराज गावात असून सुद्धा आमचे सासरे व्यवसाय त्यात स्वतः असून सुद्धा मी जास्त त्यांच्या सहवासात नाही. सुव्रता माताजी नात्यामध्ये लागतात, माझ्या मोठ्या मामींच्या सख्या बहिणीची मुलगी. त्याच्यामुळे त्या नात्यामुळे मी दर्शनाला आधी कधीही मध्ये जायचे तेव्हा सुव्रता माताजीने सुशीलमती माताजींना माझ्याबद्दल सांगितलं होतं की ही धार्मिक घराण्यातली आहे किंवा जे काय. त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांचा उपदेश, सुशीलमती माताजींचा उपदेश प्रत्येक वेळी मला गेला की वेगवेगळ्या पद्धतीने की म्हणजे तू हे जे सगळं करतीये याच्याबरोबर धर्माचाही अभ्यास तुला असणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी काही ज्या ज्या गोष्टी सांगायच्या तेवढ्या गोष्टी मी त्या वेळेला आत्मसात करायचे आणि त्या गोष्टीवर मी अभ्यास करायचे. तसं पाहायला गेलं तर ह्या व्यवसायामुळे मी फार 2000 आता मला 2002ला पण इथे महाराज माताजी होत्या. या सगळ्या गोष्टींमध्ये मी फक्त बरोबरच त्यांच्याबरोबर असायचे. पण ह्या गेल्या 6 महिन्यात परत एकदा मला सुशीलमती माताजींना शिबिर असल्यामुळे त्यांच्या सानिध्यात राहिले. त्यांच्याबरोबर मी 8 दिवस काढले. तिथे जो केलेला अभ्यास, तिथली जी आणि मी घरीही मी जरीही मंदिरात फक्त दर्शन, अभिषेक, पूजन कुठे जरी असले तरी माझा स्वाध्याय मी कधी सोडला नाही. स्वाध्यायामुळे आणि माझ्या सगळ्या मोठ्या मोठ्या मैत्रिणी आहेत, नाती आहेत, जसं दीपाहून आहे, आरती आहे, मंगलभाभी आहे किंवा धनश्री भाभी आहे, ह्यांच्या सानिध्यात राहून सतत आणि आमच्या बाईंचं दिवसभरचे प्रवचन किंवा त्यांचं मला सौम्य पद्धतीने सांगणं ह्याच्यामुळे मी सतत त्या सानिध्यात होते. आणि ह्या शिबिरामुळे सुशीलमती माताजींच्या फार जवळ राहून खूप काही गोष्टी शिकले आणि त्यांनी जे सांगितलं स्वला ओळखणं आणि प्रत्येक वेळी छोट्या गोष्टी मी खाणारा आहे पण जाणणारा नाही. उलट सांगितलं, मी खाणारा नाही पण जाणणारा आहे. हे असं होतं. म्हणजे आता बघा मला लगेच त्यांनी सांगितलं, म्हणजे जेव्हा आपण चांगल्या सांगितलं असलं की चांगलं. आणि आज आळंदकर सरांमुळे, आळंदकर पंडितजींमुळे तर मला प्रत्येक वेळी त्या मला प्रत्येक मंदिरात बघायचे आणि प्रत्येक वेळी सांगायचे तुम्ही दोघं एकदा दर्शन करता पण स्वाध्याय करा. म्हणजे त्यांचं सुद्धा सतत सांगणं आणि ह्या सगळ्यांच्या ह्याच्यात
स्वाध्यायाची गोडी इतकी लागली आहे की आता असं वाटतं की फक्त स्वाध्याय आणि स्वाध्याय स्वतःमध्ये लीन राहणं हे किती महत्वाचं आहे पुढच्या आयुष्यासाठी. हे जे आता आपण कमवतो, आपण जे वागतो हे फक्त आत्ताच्या संसारापुरतं आहे, परंतु जे आपण स्वाध्याय करू, जे आपण त्याच्यात लीन राहू, ते आपल्याला जन्मोजन्मी उपयोगाला येणार आहे. हे आपल्याला माताजींनी सांगून दिलं, समजावून सांगितलं. मला आठवते माझ्या मुलाच्या लग्नामध्ये आम्ही बस ठरवली होती आणि तिकडनं आम्हाला निरोप आला होता की 1-1.5 तास तुम्ही बसला या. तेव्हा सुद्धा आम्ही सृजनशील माताजींच्या दर्शनाला गेलो होतो. तेव्हा सुद्धा त्यांनी आम्हाला जो त्यावेळेला दिलेला उपदेश आहे मला, तो सुद्धा मला आठवतो. आणि सुशीलमती माताजी पंढरपूरला जेव्हा मेळावा होता तेव्हा आम्ही सुशीलमती माताजीच्या दर्शनाला गेलो. तेव्हा चैतन्याला थांबून त्यांनी सांगितलं, ह्यात तू अडकू नकोस, अजूनही विचार कर. आणि म्हणजे बघा जे घटित आहे, जे घडणार आहे ते घडणार आहे. पण तेव्हा मला माझा मुलगा खरोखर धार्मिक आहे ना, तो सतत स्वाध्याय करतो, तर मला असं वाटलं होतं तो आता लग्नाला उभं राहील का नाही. दोन्ही माताजींचा जेव्हा त्यांनी त्यांचे उपदेश दिला आणि त्याच्यानंतर सुनेला घेऊन, नातीला घेऊन मी दर्शनाला गेले, तेव्हा सुशीलमती माताजींनी सांगितलं, शेवटी तू अडकलास, संसारात अडकलास. हे सगळे शब्द आठवतात आणि सतत सतत ते आपल्या बरोबर आहेत ह्याचा भास होतो. म्हणजे भलेही मी तुमच्या इतकं सुशीलमती माताजींच्या सानिध्यात जरी नसले, पण माझा जो स्वभाव आहे की थोडा वेळ का होईना ज्यांच्या सानिध्यात मी असेल तर त्यात मी पूर्ण मग्न होते, लीन होते. आणि आयुष्यात म्हणजे सुशीलमती माताजी, सुव्रता माताजींचे जे शब्द आहेत ते कायम मी आचरण्यात आणण्याचा प्रयत्न करेन, हीच माझी श्रद्धांजली. पहा, माताजींच्या सहवासात आलेल्या अनेक श्रावक साधक यांना माताजींनी कसं घडवलं हे विदित करताना कळतं प्रत्येकाचीच दाखवून येतं. त्यांना शब्दही पडत नाही. जो कामिनी गांधी यांना या समाजामध्ये लागल्या, बऱ्याच जणांनी मार्गदर्शन केलं, त्यात त्यांनी त्यांच्या नावाचाही उल्लेख केला. दीपा आहे, आमच्या डॉन मंगल कोण आहे आणि त्याचा एक स्वभाव आहे. ज्यांच्याकडून काय आपल्याला मिळतं ते शिकून घेतात. मी हा त्यांच्याकडे नाही आहे आणि ज्याच्याकडे मी नाही तो सर्व गोष्टी आत्मसात करू शकतो. यानंतर प्राध्यापक प्राचार्य शिरीष वाचन शहा निंगावकर, CMA चार्टर्ड कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटिंग अशी पदवी धारण केलेल्या आकडाशास्त्राची खेळणारे, परंतु त्या आकडाशास्त्राची खेळतात त्या शब्दांशी खेळतात काही कळत नाही मला. 2008 मध्ये श्राविक आश्रममध्ये त्यांच्या आजी, त्यांच्या बाईची बाई, परंतु 105 असरमती माताजींचं देह परिवर्तन झालं त्यावेळेस त्यांचं कार्य मी जवळून पाहिजे नाही. त्याचप्रमाणे त्यांनी केलेली सगळ्यांची भूषण असलेल्या आपल्या श्राविका संस्थानाच्या ब्रह्मचारिणी विदुरता म्हणून यांच्याशी त्यांचे व्यवहार, त्यांच्याशी सहवास, त्यांनी केलेली सेवा, त्यांच्या धर्मपत्नींनी विदुरताची केलेली सेवा मी जवळ पाहिलेले आहे. तर असे हे आपल्या CMA शिरीष शहा यांना मी विनंती अर्पण करण्यासाठी आहे. शिरीष शहा.
जय, 24 तीर्थंकर भगवान की जय, आचार्य शांति सागर मुनि महाराज की जय, आचार्य वीर सागर मुनि महाराज की जय, सुशीलमती माता जी की जय। मी सुशीलमती माताजींना कसा ओळखतो इथून सुरुवात करतोय। लहान असताना मला आठवत नाही आता मी कितवीत होतो एक्झॅक्टली, परंतु स्वर्गीय पंडिता विदुलता शहा या माझ्या मावशी, मी लहानपणी बऱ्याचदा मावशीकडे असायचो श्राविकामध्ये सुट्टी लागली, आणि तेव्हा तिथे या माताजी आणि त्या नैना म्हणून पूर्वाश्रमीच्या वडगाव त्या दोघी तिथे असायच्या, आणि गुरूंच्या सानिध्यामध्ये मला असं वाटतं सगळे सहमत असाल, एस्पेशली महिला वर्ग, की कुठलाही पदार्थ नैवेद्यात रूपांतर करण्यासाठी एक चांगला सुग्रास, आपण बोललो डॉन, असा एक कोणीतरी सुग्रास व्यक्ती लागते, सुगरण लागते, आणि अशा सुगरणी सोलापूरमध्ये होत्या सुमती गुण आणि विदुरता यांनी खऱ्या अर्थाने मी म्हणतो की सुशीलमती माताजी आणि आताच्या पूर्वाश्रमीच्या नैना माताजी ज्या होत्या आहेत त्यांना घडवण्याचं काम या दोघींनी केलं। मी स्वतः डोळ्याने पाहिलंय की दररोज त्यांची सुरुवात ही सुमती गुण आणि विदुरता गुणचे पदस्पर्श करून त्या पुढे त्यांच्याकडून काही अध्यात्म ग्रहण करत होत्या, आणि नंतर मी स्वतः गुणला घेऊन फलटणला, पंढरपूरला आणि अकलूजला शेवटच्या अंतिम क्षणाच्या पिरियडमध्ये गुणला जेव्हा ओढ होती आध्यात्मिक, यांच्या गुरुकडे चल, तिकडं चल, तिकडं चल, आणि मी त्यांना घेऊन जायचो, तर त्यावेळेस मी घेऊन गेलो होतो सुशीलमती माताजींच्या चरणी जेव्हा गुण विलीन झाल्या तेव्हा मी दोन्ही प्रकार बनवले। सुशीलमती माताजी पूर्वाश्रमीच्या गुणचं पदस्पर्श करत होत्या, आणि आता आमच्या विदुरता गुण त्या सुशीलमती माताजींचं पदस्पर्श करून त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला। ह्या दोन्ही घटना मी बघितल्या। आज खरं पाहिलं तर आजचा दिवस माझ्या दृष्टीनं कसा आहे माहित नाही, आज मला 4 शोक सभेला अटेंड व्हायचं आहे। माझा एक मित्र, तुम्हाला कदाचित कल्पना असेल, नाव सुपरिचित आहे, कोण शिरस्की, तो चार्टर्ड अकाउंटंट आहे, त्याची मातोश्री गेलेली आहे, त्यांची आज शोकसभा आहे। इथून 4 ते 5 घरं सोडल्यानंतर एक दुकान आहे कमशेट्टी म्हणून, त्यांच्याही घरामध्ये कोणतरी गेले, आणि आज तिथेही शोकसभा आहे। आज विचार करत होतो, आणि तेवढ्यात मला काल आदिनाथ मंदिराकडूनचा मेसेज आला की सुशीलमती माताजींची श्रद्धांजली सभा सुरू आहे। मी थोडासा यामध्ये ही शोकसभा होणारी आणि ही शोकसभा फरक काय, माझ्या मनाला एक चिकित्सक वृत्ती, आम्ही ऑडिट लोक कसं आहे माहितीये का, कुठल्याही गोष्टीवर शंका घेऊन पहिले ते शंका घ्यायची आणि मग सत्यता बघायची। मी विचार करत होतो की बाबा ती शोकसभा आणि ही शोकसभामध्ये फरक काय, तर मला चांगलं आठवतं जेव्हा विदुरता गुण गेल्या तेव्हा मी सगळ्यांना फोन करून सांगत होत्या गुण गेल्या। मला महावीर शास्त्रीने अडवलं, बघा ज्ञानी व्यक्ती कसं, महावीर शास्त्री म्हणजे असं नाही म्हणायचं, असे फोन करू नका तुम्ही, देह परिवर्तन झालं असं बोला। आणि आता मी ज्या शोकसभेला आता इथून पुढे जाणार आहे थोड्या वेळाने, त्यांना हे शब्द लागू होतो की त्यांचा देह त्याग झाला किंवा त्या वर गेल्या वगैरे आपण म्हणू शकतो, परंतु हे देह परिवर्तन शब्द तुम्ही माना न माना, परंतु माझा आत्मा मला सांगतो की माझ्या मनावर खूप परिवर्तन करून गेला। देह परिवर्तन या शब्दाचा अर्थ आत्मा एकच आहे, फक्त आत्म्याने आपलं कापड बदललेलं आहे, वस्त्र बदललेलं आहे, आणि त्या अर्थाने मी मला असं जाणवलं की ह्या देह परिवर्तन पाठोपाठ परवा 1-2 महिन्यापूर्वी महाराजांचं बाहुबली येथे यमचं लग्न झाले, त्यावेळेसही मी बोललो, मागही 2-3 तिथं संलेखना निमित्ताने कार्यक्रम झाले तेव्हा श्रद्धांजलीमध्ये मी बोललो, खरंच असं आहे की आपण यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे,
कोणी घेवो न घेवो मात्र मी तरी घेतोय, कारण या वर्षामध्ये 4 ते 5 यमसंलग्न झालेल्या लोकांना श्रद्धांजली विनयांजली वाहण्यासाठी मी उभा आहे. नक्कीच माझ्या मनावर तरी नक्कीच परिवर्तन झालं आहे. खरंच आपली डेस्टिनी ही जसं ऋषिकाने सांगितलं की समोर भगवंत असावे आणि सर्व आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण संपलेल्या असाव्यात आणि आपला श्वास जावा तर आपण मोक्ष मार्गाकडे वाटचाल करू शकतो. अन्यथा माझ्या अपेक्षा आकांक्षा जिवंत आहेत आणि श्वास गेलेला आहे, तर आता राहिलेल्या माझ्या 3 शोकसभामध्ये त्या गोष्टी येतील. मला चांगलं एक जैन शास्त्रातलं भूमकडून समजलेलं उमगलेलं एक तत्व मला जाणवतं की जैन धर्म हा डिटॉक्स सेंटर आहे. डिटॉक्स म्हणजे पूर्ण शरीरातली घाण बाहेर काढणारं, तसं मी म्हणत नाही, परंतु डिटॉक्स सेंटर या अर्थाने खऱ्या अर्थाने आपण बघतो की पर्युषण पर्वामध्ये आपण जेव्हा मिच्छामी दुर्गुण म्हणतो त्या केसमध्ये आपण सगळे आपल्यामध्ये असणारे षड्रूप राग लोभ मोह माया मत्सर या सर्व विषयुक्त षड्रूपांचा आपण जेव्हा डिटॉक्स शुद्धीकरण करतो तेच खरं जैन शास्त्र आहे. आज माताजींनी हे दाखवून दिलंय की संयम वैराग्य अपरिग्रह हेच खरे जीवनाचे जैन धर्माचे जे मूलमंत्र आहेत. त्या मूलमंत्रावर जर आपण आचरण करत जर आपण आपली अंतिम यात्रा सुरू ठेवली तर नक्की आणि नक्की आपले सन्मार्गाने जाण्याचा मार्ग हा हे होतो. खरंच आत्मशुद्धीचा खरा जर मार्ग असेल तर या यमसलेखनाद्वारे प्रभूला साक्षी ठेवून मी तर पहिल्यांदा म्हणजे थोडंसं यांचं नवीन वाटतं. नॉर्मली माझी असलमती माताजी इथे अमित सागर महाराज जे होते शांती सागर महाराजांच्या संघातले, त्यांच्याकडून त्यांनी यमसलेखना घेतली. परंतु या माताजींचं मी जेव्हा वाचत होतो बघत होतो मेसेज बघत होतो पंच परमेष्ठीला साक्षी ठेवून यांनी यमसलेखना घेतली. ह्या दोन्ही गोष्टी बऱ्यापैकी आपल्याला हॅमर करून जातात, मनावर भिडतात, चांगल्या अर्थाने आपल्याला सुसंस्काराची एक पेरणी होते. खऱ्या अर्थाने भूम बरोबर राहून बऱ्याच गोष्टी मी शिकलो. त्याचं प्रॅक्टिकल आता मी या 4-5 या वर्षभरामध्ये झालेल्या घटनेमधून बघतोय. बाकीच्या तर सोडा, परंतु मला असं वाटतं की जसं अध्यक्षांनी सांगितलं की अंकशास्त्रामध्ये काळीमोड करण्यामध्ये इकडे तिकडे आकडे फिरवण्यामध्ये आम्ही माहेर आहोत, शब्दामध्ये थोडीशी इकडे तिकडं फेरफार करणार, परंतु खरंच जर स्वतःमध्ये तसा फेरफार मला करता आला तर मला असं वाटतं की भोनच्या विद्रुत भोनच्या मार्गाच्या संस्कारामुळं या माताजीच्या असल्या संस्कारामुळं नक्कीच माझ्या जर स्वतःमध्ये चांगल्या अर्थाने बदल झाला असेल तो निश्चित आणि निश्चितपणे त्या मार्गावर जाण्याचा माझा प्रयत्न राहील हे मात्र नक्की. आणि तीच खऱ्या अर्थाने माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे खऱ्या अर्थाने त्यांना विनयांजली करेल. एवढे बोलून मी आपली रजा घेतो आणि सुशीलमती माताजींच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी वंदन करून मी आपली रजा घेतो. जय जिनेंद्र, जय जिनेंद्र, जय जिनेंद्र. श्री शहा यांच्या जीवनावर बालपणापासून पृथ्वीपेक्षाही विद्युलता बोल त्यांच्या मावशी यांचा जो पगडा आहे त्या थोडंसं विलंब होतोय, परंतु प्रत्येकाच्या भावना या ठिकाणी म्हणून मी कोणालाही उपस्थित ठरवलं की आपलं मनोगत संक्षिप्त करा, कारण पुन्हा आपण आपल्याला दिवस करून चालू शकतो. मग पुन्हा आपण आपल्या देवक्रमात सगळ्या गोष्टी तर शिरीषाने आपल्या बालपणीमध्ये आणि आजपर्यंत विदुरता गुरूच्या सानिध्यामध्ये आपलं जीवन त्याच्या मार्गदर्शनाखाली व्यतीत केलं. सुशीलमती माताजींचाही त्यांच्यावर पगडा आहे. ते व्यवसायाने जरी
धर्मामध्ये त्यांचा ओढा आणि अभ्यास आहे. यानंतर आमच्या माताजी स्वर्गीय सौ कांताबाई गुलाबचंद गांधी हरिभजनकर यांच्या सखी अनंतमती मोतीचंद शहावाडेकर श्राविकाश्रममध्ये ह्या दोघी नेहमीच एकत्र यायच्या, पूजा अर्चा करायच्या. अत्यंत दोघीही दिवसखंडाचं धार्मिक जीवन जगलेल्या त्या अशा अनंतमती गुणच्या गुणचे चिरंजीव हर्षवर्धन मोतीचंदी शहा वाडीकर जे आज व्यवसायात खूप मोठे अग्रेसर आहेत. भौगोलिक याच्यामध्ये जे काही घडामोडी होतात, अर्थशास्त्रामध्ये ज्या काही घडामोडी होतात, त्याच्यामध्ये नित्य नेमाने लक्ष ठेवून असलेल्या व्यवसायामध्ये कुठे चढ कुठे उतार, यामध्ये अत्यंत शासकीय हे इन्कम टॅक्सचे काही नियम बदलले, GSTचे काही नियम बदलले, याचं अद्ययावत ज्ञान असलेले असे ते त्यांना डिग्री नसली तरी ते चार्टर्ड अकाउंटंटचं असं मी म्हणतो. असे हे आपले हर्षवर्धनजी शहा यांनी आपली विनंती अर्पण करा. हर्षवर्धनजी शहा वाडीकर. सर्वांना जय जिनेंद्र. मी जास्त वेळ घेणार नाही, ऑलरेडी ठरवून झालेलं आहे आणि धार्मिक भाषा काय मला जास्त बोलता येत नाही. फक्त मला एवढं सांगायचं आहे की बाई आमच्या बहीण बाई आमच्या घरात असं दोन खोल्यात आम्ही राहत होतो. मोठ्या त्यांच्या समोर आमच्या दोन खोल्या वर करायचे, खालची छोटे का करायचे, पण कधीही आमच्या महाराज आले आणि आमच्या घरात चौथा झाला नाही, असं कधीच झालं नाही. हे का सांगू वाटलं की परवा आम्ही अकलूजला तर सलग जात होतो. 4 तारखेला माताजींनी 5 तारखेला संध्याकाळी घेतली, पण 4 तारखेला रोहिणी आणि या सगळ्या जणी 5-6 मैत्रिणी जाऊन आल्या, प्रत्यक्ष भेटून आल्या. पण 5 तारखेला संध्याकाळ घेतल्यानंतर आम्ही पर्सनली गेलो, तिथं त्यांच्याबरोबर बघितलं आणि त्यांच्या देह परिवर्तनाला सुद्धा आम्ही गेलो. सांगायचा उद्देश काय, वीरसागर महाराजांच्या सानिध्यात आम्ही आमचं कुटुंब भले छोट्या घरात असलं तरी कधीही आमच्या दादांनी किंवा बहिणी धर्मासाठी कधी हात आकडता घेतला नाही. माझ्या 2 बहिणी डॉक्टर झाल्या. माझ्या म्हणजे खरं तर सांगायला 6 बहिणीवर मी, पण 2 बहिणी डॉक्टर झाल्यात. आम्हाला आमची परिस्थिती चांगली माहीत आहे की फक्त 2 बहिणी तर फक्त भाताचे 4 जण खाऊन शिक्षण शिकलेले आहे. पण सांगायचं होतं की कधीही घरात चौका राहणार नाही असं नाही. चित्रूबाई परवा पण तिथे गाठ पडले अकलूजला म्हणले वीरसागर महाराजांचं ज्यांच्या घरात आलं किंवा ज्यांच्या सानिध्यात झालं ते जीव फार पुण्यवान. फक्त मला एवढं सांगायचं, जेव्हा वीरसागर महाराजांची चेहरे एवढी उत्कृष्ट आणि कडक होती की फक्त चष्मा लागायचं कारण झालं. चष्मा लागला आणि वीरसागर महाराजांनी कुंतलगिरीला विहाराचं उद्बोधन घेतलं. हळूहळू चर्चा झाली, लोकांना समजत होतं की महाराज आता पुढं संलेखना घेणार. पण ते 1.5-1.5 महिना कंटिन्यू रोज मला चांगलं आठवत आहे, बाई एकही दिवस चुकली नाही. भले एकटा असो, बाई एकटी असली तरी मी रोज तिला कंपल्सरी गाडीतनं घेऊन जाऊन रोज कुंतलगिरीला डेली आम्ही जात होतो आणि महाराजांच्या सानिध्यात राहत होतो. प्रत्यक्ष बघितलंय. सांगायचं काय म्हणजे वीरसागर महाराजांचं मी इतकं कडक आचरण, म्हणजे जर्मनीचा माणूस विद्यार्थी आला तर महाराज एकटे त्याच्यासाठी प्रवचन घ्यायचे, एकटे प्रवचन घ्यायचे. तर अशा घरात छोटं घर असलं तरी झाडून पुसून सारखं पाणी मारणं, दूध घरचं गाळून आणणं, शुद्धता. म्हणजे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी कांदा खायचो तर आमची बहीण रोहिणीला रागवायची. आमच्या घरात कधीच कांदा आला नाही, कधीही कांदा आला नाही. परंतु रोहिणीला तिने सांगायची कंपल्सरी त्यांनी बाहेरचं अळगण जाऊन खाण्यापेक्षा बाहेरच्या गाडीत जाऊन मी खायचं. मग म्हणजे अशी ती आता दुकानात बसल्यावर साहेब असले, कंपनीतले चहा आणि अळगण कसं होत चालायचं. परंतु मग
हळदण पाणी घेऊन तो खाण्यापेक्षा तू त्याला घरी करून दे. म्हणजे ह्याच्यातनं उद्भव काय की समोरच्याला जेव्हा स्वतःहून धर्म समजेल तेव्हा आपण कुणाला फोर्स किंवा प्रेशर करू शकत नाही. पण जसं जसं अभ्यास होईल तसं तसं ते होईल. म्हणजे हे तेव्हा लॉकडाऊनच्या अगोदर, लॉकडाऊनला 2019ला माझ्या मुलीचं लग्न झालं. ती तर म्हणजे मी चिडलो केव्हा होतो, ती लासूरला माताजी होत्या तर माताजींकडे ती जाऊन कायमची राहिली. ती म्हणजे आता ती पुढे दीक्षा घेते काय अशी माझ्या 2 नंबरच्या मुलीची म्हणजे प्राचीची परिस्थिती होती. ती इतकी इन्व्हॉल्व झाली होती. मास्टर आहे, एकदम हुशार आहे, ब्रिलियंट होती, मेरिट मध्ये आहे, शाळेत 10वीत पहिली आलेली आहे. तर अशी माझी त्यांना जेव्हा आलं तेव्हा मी एकदम चिडलो होतो. धर्मावर माझा एकदम राग आला की बाबा आईचं काय चाललं आहे, माताजीमुळे माझी मुलीचं लग्न होणार नाही होणार, हे काय चालू आहे. पण नंतर माताजीने मला सगळं समजून सांगितलं. मला पर्सनली हर्षू काय करतो, आम्ही जेव्हा मध्ये एकदा सगळेजण मिळून गेलो तेव्हा आमच्या फॅमिलीसहित आम्ही दर्शनालाही गेलो होतो. तेव्हा हर्षू काय चाललंय तुझं, किती वाचतोस, काय काय करतो, म्हणजे असं पर्सनली यायचं. म्हणजे आम्ही वीरसागर महाराजांपासून खरं तर 35 वर्ष झाले असते त्या गोष्टीला. पण तेव्हापासून किंवा माताजी ज्ञानाच्यापासून देवधर्म धार्मिकपणा किंवा मुलीचं किंवा मुलीने मला जेव्हा लग्न ठरल्यानंतर फक्त एकच सांगितलं, तुम्हाला रात्री जेवायचं जेवा, तुम्हाला कांदा खायचा खावा, तुम्हाला बाहेर काय करायचं सगळं करा, फक्त माझ्यासाठी एक काम करा. दिवसातून फक्त अर्धा तास 1 मिनिट अर्धा पाठ 2 ओळी, फक्त 2 ओळी स्वाध्याय करा. जेवढं जमेल तेवढं. पूर्ण महिनाभर नाही जमलं हरकत नाही, पूर्ण दिवसभर नाही जमलं, आठवड्यातनं एकदा, महिन्यातनं एकदा फक्त स्वाध्याय करा. त्याला बाकी कुठलाही नियम किंवा काही नाही, एवढं माझ्यासाठी तुम्ही करा. मी म्हणलं हे काय आवड आहे, मी करतो की म्हणलं काय आवड काय. मग म्हणलं ठीक आहे. आणि नेमकं 2019ला लग्न झालं आणि 20 पासून लॉकडाऊन एक चालू झालं. त्याच पिरियडमध्ये 7 ते 11 आमचं तर इसेन्शियल कमोडिटीमध्ये होतो. आम्ही कधीही दुकान बंद केलं नाही, आम्हाला सर्व्हिसेस द्यावंच लागत होत्या. रोज सकाळी 7ला आम्ही उघडायचं, 11ला बंद करायचं. पण 11ला घरी आता बाहेर कुठे जायचा प्रश्न नव्हताच. त्यावेळेस आम्ही घरापासून मग मला ते म्हणलं थोडंसं वाचनाची सवय सारखी म्हणजे वाचण्याचं. त्यावेळेस मी स्वाध्याय करायला थोडं माझी मिसेस रोहिणी प्रत्येक गोष्टीला कुठं अडेल तिथं ते धार्मिक मला ते आम्ही भले दोघं जरी असलं तरी ती उद्बोधन करून सांगणार की त्याचं हे म्हणणं, मग मी प्रश्न विचारणार. असं करत स्वतःची गोडी लागली. लॉकडाऊनमध्ये संजीव गोदाजींचे प्रवचन ऐकले, बरेच प्रवचन जितूबाईंचे ऐकतो, माताजींचे प्रवचन ऐकतो. सगळ्यांच्या प्रवचनावरून माझ्या लॉकडाऊन नंतर म्हणजे आता रिसेंटली 5-7 वर्षापासून थोडासा चांगला बऱ्यापैकी बदल किंवा धर्माकडे ओढ ही थोडीशी वाढलेली. एवढंच मला सांगायचं. फक्त एवढंच माझं सारखं सांगणं आहे की आपल्या पुढच्या पिढीला आहे, मंदिर एवढी आहेत, देवधर्म आहे, पूजा अर्चा आहे, तर पुढची पिढी आपली येत नाही ही मोठी खंत आहे. तर प्रत्येकाने आपल्या लहान मुलांना, नातवांना कंपल्सरी पाठशाळेत घालायला पाहिजे. जितूबाईंच्या प्रवचनाचं ते सुद्धा तेच आहे की बाबा माताजी गेलेले नाही, त्या सगळ्या कणाकणात आहेत, फक्त शरीर त्यांचं गेलेलं आहे, त्यांची सत्ता गेलेली नाही, त्यांचे सगळे आपल्याकडेच आहेत, आजूबाजूला तीर्थ आहेत. तर पुढच्या पिढी घडवण्यासाठी, धर्म सांभाळण्यासाठी, मंदिरं टेकण्यासाठी प्रत्येकाने पाठशाळेत मुलांना करावं. प्रशांत मोरे खूप मोठं काम करतायत, 7-8 ठिकाणी जात आहेत, प्रत्यक्ष लांब पडतं तर तिथं जाऊन शिकवत आहेत, गाड्या पाठवत आहेत. तर आपण त्याच्यात सगळ्यांनी सहकार्य करावं. मला बाकी जास्त काय माहिती, घराणं धार्मिक असलं तर कधीही कमी पडलं नाही. एवढी परिस्थिती खरी होती तरी कधीही आम्हाला कधीच कमी पडलं नाही किंवा देवाधर्माने म्हणून मी करतो असं नाही. परंतु हे असं इतक्या अनुकूलता होत गेली की म्हणलं ना की ज्या बहिणी माझ्या 2 हात करून शिकवत होत्या त्याच वेळेला माझ्या घरात चौका चालू असताना कधी दुधाला नाही म्हणलं नाही किंवा झाडाला पुसायला नाही म्हणलं नाही किंवा फळं आणायला नाही म्हणलं नाही. पण असे आमचे दादा आणि बहीण यांचे आमच्यावर संस्कार आहेत आणि ते पुढं चालवायचं हे विचार त्यांना हीच माहिती करायचं. धन्यवाद. या ठिकाणी वनकुंद्रे घराण्यातीलच श्री अजितजी चंद्रकांत वनकुंद्रे या विज्ञानजनी सभेत उपस्थित आहेत. त्यांच्या घरामध्ये ते 4 भाऊ आणि 4 बहिणी
शेवटच्या बहिणी म्हणजेच सुषुम्नाती माता. 4 मार्चला मी त्यांना फोन केला, त्या म्हणलं होते, मी म्हणलं माताजींचं स्वास्थ्य कसं आहे, उद्या मला त्याचं हे द्या, म्हणजे मला सगळ्यांना कळवता येईल, मेसेज सोडता येईल. आणि त्यांनी सांगितलं मला की फक्त आता मला हा घेत नाही, स्वास्थ्य नाजूक आहे, परत प्रकृती नाजूक होत झालेली आहे. 5 तारखेची यमसे देखना झाली आणि 6 तारखेला तरी प्रत्येक ठिकाणी माताजीच्या सोबत असायचे. भगिनी म्हणून नाही तर एक आपल्या माताजी म्हणून त्यांनी त्यांची भरपूर सेवा केलेली आहे. त्यांनी सुद्धा या ठिकाणी विनंती केलेली आहे. यानंतर आपल्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ विद्वान पंडित राजकुमारजी आळंदकर यांनी अनेक गुरूंना धार्मिक ज्ञाने त्यांच्याबरोबर धार्मिक चर्चा केली. वीरसागर महाराज यांच्याबरोबरही त्यांनी चर्चा करून त्यांनी एकमेकाला ज्ञान दिलं घेतलं. असे हे ज्येष्ठ श्रेष्ठ विद्वान पंडित राजकुमारजी आळंदकर हे आपली विनयांजली अर्पण करतील. श्रीयुत राजकुमारजी आळंदकर. जय जिनेंद्र. सुरुवातीला दीपा वाराणसी लिंक आहे ना, स्मिता, दीपा, स्मिता, मनु, वर्षा आणि रंजू, प्रगती, दीपक, प्रदीप आणि आपण आमच्यासाठी छत्रपती माताजी सकाळी प्रवेशिका घेणार. कारण माताजी पण आणि ग्रस्त आहोत प्रत्येकाने होते. माताजीचा विहार झाल्यानंतर मग सुशीलमती माताजी आम्ही सगळेजण इथे स्वाध्याय करणार. इथे स्वाध्याय संपल्यानंतर परत मी आणि माताजी परत रात्री 10 पर्यंत त्याच्या घरी चर्चा करत असणार. आणि माताजी चित नव्हते. जेव्हाही त्याला महाराजांना घेऊन जायचं असेल तर मला नाळकर मला चला. मी मिलला कामाला होतो. माझ्या एक दिवसाचा पगार देत होते. येण्याजाण्याचा गाडी खर्च करत होते आणि मला घेऊन जात होते. आणि त्याला पाण्याची व्यवस्था नव्हती. मला पाण्याला चढा पाण्याला देत होते 1-2 टाके. पाणी आल्याने मला दूध आणि जल प्यायला देणार. दूध आणि जल पिलं, दूध पिलं पण पाणी पिलं नाही, तसं झालं तुला. मला आपल्या तुम्ही दूध पिलं पण पाणी पिलं नाही होते. पण मला इथं पाणी पण सुरू भरा नंतर पाणी भरून आणून द्या. मग अशा प्रकारे महाराजांनी त्याला सांगितलं होतं दीक्षा देताना. दीक्षा दिल्यानंतर माझ्यापाशी राहायचं ते घेऊन घेणार पहिली आठ. दुसरी गोष्ट महाराजांनी व्याकरण प्राकृत संस्कृत सगळं त्यांना शिकवलं. शिकले. मूळ संस्कृतवरून कसा अर्थ करायचा हे शिकवलं सगळं. महाराजांची अष्टमी चतुर्थी मौन असताना त्यांना प्रवचनाला बसवणार. महाराज इथे बसणार मग त्याला प्रवचनाला बसवणार. काय पण चुकला असेल ते महाराज म्हणून करणार, दुसऱ्याशी सांगणार. दुपारी क्लास शिकायला येत होते महाराजांची. महाराज तिथं मग इथे बसणार शिकायला त्या मंदिर बाहेरमध्ये. महाराज म्हणले येताना कोणाचं संकटाला एकदा यायचं नाही. त्याला लहान शिकायला किंवा लहान होत्या त्याच्या कोणाला घेऊन येत होते आणि इथे बसून स्वाध्याय होत होता. स्वाध्याय व्यवस्थित झाला. महाराजांना खात्री झाली की हा जो मूळ संस्कृतून व्याकरण सगळं व्यवस्थित सांगू शकतो. महाराजांनी त्याला दीक्षा द्यायचं महाराजांची नंतर ठरलं. एका महाराजांनी मला की बाळ हा दिवस त्याला घडत त्याग करायचा आहे. पर्यटकला पेट्रोल बघून नंतर ठरलो. मला आपल्या दिवसभर त्यांच्याकडे राहायचं. 7-8-9 पर्यंत राहिलो.
उपवास आणला त्याला गावाला गेले प्रवासात ते होते आणि 9 वाजले तर मी आले नाही माताजी कुठे गेले इकडे बघितले तिकडे बघितले कुठंच नाही मग आम्ही माताजी पाचदार मंदिरमध्ये तिथे थांबलो होतो मग आले चला म्हणजे माताजी म्हणजे माझ्या घरच आला मग ते आले शेवटी त्यांना उचलून हाताला धरून घरी घेऊन गेले मला सांगितलं तर जे काय होतं शेवटी मला निरोप द्यायचा म्हणून महाराजांना नाचलं नव्हतं महाराज सामायिक संपलं होतं महाराज सांगितलं की असं झालं महाराज घेऊन गेले ठीक आहे तिथून पहिली सुरुवात झाली दीक्षाला सुरुवात व्हायची मग असं करता करता मग महाराजांनी सांगितलं दीक्षा देतो जवळ ठेवणार नाही आणि दीक्षा घेतल्यानंतर परत मला गुरुच्या दर्शनाला याचाही भाव ठेवायचा नाही जे माझं दर्शन करायला सुद्धा परत याचं म्हणून मला कधी निरोप पाठवायचा नाही माझ्याकडून काही शिकायचं आहे म्हणून निरोप पाठवायचा नाही काय तुम्हाला दर्शन करायचं असेल का शिकायचं असेल तर दीक्षा न घेण्याच्या अगोदर शिका आणि दीक्षा घेतल्यानंतर मला हे शिकायचं ते शिकायचं तुमचं दर्शन करायचं तर मी दीक्षा देत नाही आणि मी सांगितल्यामुळे दिघीचं पाणी पायी प्रवास पाट्यावरती झोपणं या पद्धतीने असेल तर दीक्षा घ्या नंतर दीक्षा नको महाराजांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने त्यांना मान्य केलं आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी काही घेतलं नाही तर जेवढ्या जखमा झाल्या त्याला शेवटच्या वेळेला त्यांना खाली अंतरलं गेलेलं आहे तर त्यांच्या 40 वर्षाच्या दीक्षामध्ये त्यांनी कधी सत्र गेलेलं हातराला नाही पांघराला नाही एवढा थंडी असलं तरी तसंच राहत शेवटी आता नाही विलाज असतं त्याला त्या वेळी शेवटचा एखाद्या दुसऱ्या तिथे पातळ कपडा हाताळला गेला ते पण त्यांची इच्छा नव्हती पण आपल्याला पण त्यांनी केलं त्यांनी दीक्षा घेतल्यापासून शेवटपर्यंत देव गुरु शास्त्राने जसं सांगितलं आहे त्याच्या प्रकारे पूर्ण पालन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येकाला त्यांना स्वाध्याय करा वाचन मनन चिंतन ध्यान करा त्या पद्धतीने उपदेश दिला आणि शेवटी स्वतःचं कल्याण करून पराचं कल्याण करून ते या भावातून काय झालेलं आहे परिवर्तन झालेलं आहे म्हणून काय झालं आहे पर्याय बदलली आहे आत्मा तोच आहे आणि त्यांनी दिलेलं आपल्याचे जे ज्ञान आहे ती ज्ञान सगळं घेऊन जाणं शिवाजी महाराज आग्र्याला निघाले सगळे लोक म्हणाले औरंगजेब कपटे तुम्हाला मारेल शिवाजीने काय सांगितलं औरंगजेब एक शिवाजीला मारेल तुम्ही प्रत्येक शिवाजी त्याला कोण तुम्हाला मारतो बघू तसं माताजीने एक माताजी केली तर हरकत नाही तुम्ही सगळेजण ज्ञानीवा माताजीवा मग माताजीने शिल्लक काही जिवंत काही केले नाही ती भावना आपण करून सध्या प्रत्येकाने त्याप्रमाणे चिंतन मदत ध्यान करून आपणही शेवटी आयुष्या शेवटी सल्लेखापूर्वक मरण होऊन माताजी मुली खूप या भावनेने आपला प्रवास चालू ठेवा हो त्यांच्याकडे आदरानं पाहिले जातं असे ज्येष्ठ श्रेष्ठ विद्वान पंडित राजकुमार जाळणकर माताजींना परमपूज्य 108 वीर सागर महाराजांनी कसं घडवलं याचं हुबेहूब चित्र आता आपल्यासमोर मांडलं. खरोखरच आज आपण सगळेच या ठिकाणी बसल्या जागेवर सुद्धा कोणी या ठिकाणी येऊन माताजींना विनयाने अर्पण केली. ज्यांना कुणाला आपले शब्द गुंफून या ठिकाणी बोलता येत नाही त्यांनी बसल्या जागेवर माताजींना विनयाने अर्पण केली. बऱ्याच जणांना बोलायचं असतं परंतु शब्द जोडून घेता येत नसल्यामुळं त्यांना त्यांचे भाव या ठिकाणी व्यक्त करता येत. परंतु जे पाहत होतो अनेकांच्या चेहऱ्यावर बसले जागे विनयाने अशा या आपल्या श्री आदिनाथ महाराज
यांना पुन्हा एकदा आपला सर्वात करते श्री आदिनाथ महाराज दिगंबर ट्रस्टतर्फे समस्त धर्मांवरील राऊत स्वागतातर्फे मी स्वतः सुनील गांधी हरिभजन अध्यक्ष सर्वातर्फे पुन्हा एकदा गणेशांचे अर्पण करतो. जय गुरु सुषुमती माताजी की जय. जय हो जय हो जय. जय गुरु आदिनाथ